नमस्कार मंडळी. तर आम्ही कुठे आलोय बघा, घनदाट जंगल आहे इथे पूर्ण. तुम्हाला दाखवते काय काय आहे आतमध्ये. तर चला माझ्या बरोबर. आज आम्हाला म्हणजे आज संडे असल्यामुळे सगळ्यांना सुट्टी होती, त्याच्यामुळे सगळेजण घरात होते. त्या हिशोबाने आम्ही आता निघालो आहोत. वातावरण बघा कसं आहे, आभाळ आभाळ आहे. पाऊस येऊन गेलाय तसा रिमझिम रिमझिम. मला वाटते पाऊस येईल. आता चला तुम्हाला पुढे दाखवते काय काय इथे बघायसारखं. हे बघा सगळेजण पुढे गेलेले आहेत आणि आरू आणि मयुरेश आणि मी आम्ही सगळेजण चाललोय. इथे पक्ष्यांचा आवाज येतोय मस्त. हा तुम्ही पण आहात, सांगितलं. तुम्ही लोक पुढे पळताय. हा इथे नारळाची बागाई पण आहे. हे बघा ह्या साईडला हा पूर्ण नारळाची बागाई आहे. इथे आमची आजीबाई पण आहे सोबत. तर चला बघू आपण पुढे काय काय बघायसारखं आहे. पक्ष्यांचा आवाज येत असेल ऐकायला. खूप छान असं वातावरण वाटतंय. पुढे डोंगर आहे, मस्त हिरवेगार सगळीकडे नजारा आहे. अजून पुढे धबधबे पण आहे. तुम्हाला दाखवते काय काय आहे. तर चला माझ्या बरोबर आता. इथे बघा सगळी केळीची बागाई आहे, नारळाची केळीची. मस्त दिसते इथे सगळं. त्या साईडला गेट आहे, इकडे पण गेट आहे, इकडून पण रस्ता आहे. नारळाची इकडे सगळं बागाई. ते बघा केळीचं फूल. केळीचं झाड सहसा कुठे लावत नाहीत है ना, अशा ठिकाणीच लावतात है ना, घराच्या समोर लावत नाही. ते बघा तिथं मस्त आलंय असं फुल केळीला. हे आपण साईडला आलेले आहे. म्हणजे त्याला आता काय येणार, झाड येणार का पूर्ण. तर मंडळी ज्या गोष्टीसाठी आलो होतो तो महत्वाचा म्हणजे धबधबा. हे बघा समोर दिसला का, कसं मस्त असं वाहतंय बघा पाणी. पण पाऊस नाहीये तरी आहे धबधबा. 3-4 दिवस झाला पाऊस नाहीये तरी पण आहे. मला वाटलं सुकले असतील धबधबा. नाही, छान आहे इथं पाणी अजून वाहतंय. आणि इकडून अजून वरती शिड्या गेलेल्या आहे. त्या साईडला पण भरपूर फिरायसारखं आहे. तर आता आम्ही तिकडेच चाललो. तिकडे काय आहे, तलाव आहे वाटते ह्या साईडला. आभाळ बघा कसं दिसतंय, डोंगर, त्यात असा धबधबा वाहतोय. आता आम्ही त्याच साईडला चाललोय. त्या साईडला आहे भरपूर. हा कसे गेले असेल, त्या साईडने गेले वाटतंय ना. रिस्की आहे वाटतं धबधबा हा. नाही तरी पण असं हे आहे ना एकदम. तर मंडळी बघितलं नजारा किती भारी आहे. असा मस्त वाटायला लागलाय, गारगार हवा येते. आणि त्या साईडला पण भरपूर आहे, पण तिकडे खूप उंच असल्यामुळे नको बोलतायत. कारण आरू आहे, मयुरेश आहे सोबत जायला. अजिबात नाही. ते बघ किती उंच आहे, तिकडे एवढं वरती जायचंय. तिथे माणसं बघा दिसत आहेत बारीक धबधब्याच्या इथे. ह्या साईडने गेलेले आहेत पूर्ण इथून फिरून. हा एकटी चढणार नाही, पण लहान मुलं अलाउड नसतात अशा ठिकाणी बाळा. आपण आलोय फिरायला, चक्कर हा राऊंड मारू ना आपण, पूर्ण बघू कुठे कुठे काय काय आहे. नाही तिथपर्यंत नाही जायचं, आपलं इथपर्यंत आपण फिरू शकतो. इकडं ह्या साईडला काय बोललात, तुझं गाणं शूट विहीर आहे का. तिकडं पलीकडे आहे विहीर आहे तिकडं. हा हा असे तिथूनचे राहणारे लोक बोलतात की तिथे कोणी जात येत नाही, कारण की इथं साती आसराचं ठाण आहे. अच्छा. हा त्या विहिरीपाशी, म्हणून तिथे कोण जात येत नाहीत जास्त. आणि ती विहीर खूप आतमध्ये आहे, वरती आहे जंगलामध्ये. हा त्याच्यासाठी तिथे बघा माणसं आहेत ना पण तिथे. ते काय हा माणसं ते दिसतायत. तिथपर्यंत जातात, एकदम आतमध्ये नाही जात. अच्छा. आरू बघा, आरू तर कुठं पण जायला तयारच ते असते. काय जवळ नाही बाळा, खूप लांब आहे ना, जवळ थोडी आहे. तिथं ते आता एवढ्या उंचावरती आहे, पण तरी त्याच्यामध्ये वर्षाचे 12 महिने पाणी असते त्या बावडीत, त्या विहिरीमध्ये. हा आणि एकदम स्वच्छ पाणी, घाण गुण अजिबात नाही. हा साधा सुकलेला पाला सुद्धा नाही त्या पाण्यामध्ये. अरे बापरे, पण खूप उंच आहे ना. हा नाही तर आपण बघितलं असतं जाऊन. खूप उंचावरती आहे ते. हे बघा ना पूर्ण डोंगरच आहे. चढायला खूप म्हणजे टेन्शन आहे इथून जायला, उंचावर आहे एकदम. हा असू द्या, इथे पण छान आहे मस्त. या साईडला तलाव आहे. आरू रील काढायची ना. तर आता आरूची रील शूट करतोय आम्ही इथं छानपैकी मस्त, कारण इथं सगळं निसर्गरम्य वातावरण आहे. खूपच छान वाटायला लागले, त्याच्यामुळे म्हटलं एक रील काढावी आरूची. खूप छान डान्स करते.
तर विचार चाललाय यांचा तिकडे जायचा, इथून रस्ता आहे शॉर्टकट. काय करायचं, जायचंय? 2 जीवावर चाललंय, जाऊ का नको जाऊ का नको. काय करायचं मयू, जायचंय? आहे का रस्ता पण? जायसारखा रस्ता असेल तर चला, नाही तर नको. इथून डायरेक्ट उडी मारायची, इथं पोहत पोहत हा पोहत पोहत जायला. हे खूप खोल आहे, 10 फूट. 120. 10 फूट खोल आहे म्हणजे काय कमी आहे का खोल म्हटलं तर? दगड टाकला तर डुबून जाईल. काय लॉजिक आहे, दगड डुबणारच ना. हे बघा सगळं हिरवगार, इथे डोंगर आहे मस्त. तिकडे काय आहे काय माहिती, तिकडे पण जाऊन बघायला पाहिजे. तिकडे काय नाही ना, डोंगरच आहे ना सगळं. सगळं डोंगरच आहे. तलाव दाखवते तुम्हाला, या. काय हो, कुठे जायचं आता? मस्त वातावरणाचा मजा घेतली. इकडे बघा काय चालली यांची मस्ती. काकाबरोबर मस्ती करते आरू. काय चाललं आरू? चक्कर आली. मग मजा यायला पाहिजे ना. रडली आरू रडली. मजा आली पाहिजे ना, मग फिरवली तर. पोलीस आलेत का, वॉचमॅन आहेत काय? वॉचमॅन, कारण तिकडं धबधब्याला जातात ना. कसले फळ आहे हे? खायचे फळे म्हणून गेले. नाही काय नाही खायचं असलं काही पण. हे बघा इकडे मस्ती चालू आहे दोघांची आता. तिकडे जे गेलेत ना धबधब्यावरती, त्याच्यासाठी ते वॉचमॅन लोक ओरडतात तिकडे जायचं नाही, अलाउड नाही तिकडे त्या साईडला जाणं. मुलं कसं ऐकत नाही ना, अशा ठिकाणी जातात. त्याच्यामुळे आता ते आलेत, बडबड करतात त्या ठिकाणी जायचं नाही, सगळ्यांना बाहेर काढतायत निघा म्हणून. बघा त्या साईडचे आले सगळेजण बाहेर. बरोबर आहे ना, रिस्की असतं अशा ठिकाणी जाणं, म्हणजे खूप वरती आहे. वरतून काय दगड वगैरे पडला, पाय सटकला तर भीती आहे ना. हे बघा निघायला लागले सगळेजण. हे मयुरीचे फ्रेंड लोक चाललेत आता. इकडे पण आले सगळेजण, त्या साईडने पण आले. हे बघा आम्हाला पण निघायला सांगतायत आता इथे. चला, कारण इथे कोणी पण असलं म्हणजे एकाला दुसऱ्या तिसरं येतच राहतात ना. इथे जास्त वेळ थांबून देत नाहीत, अलाउड नाही इथे. इथे बघा कशी चाललेली मस्ती, काय काय करत चालायला लागलेत. हे काय जंगली फळ घेतलंय हातामध्ये. भाजी करून खाणार आहे का? आजीबाईसाठी स्पेशल. आजीबाई खात नाही तसलं काय ना. हा फ्रेंच फ्राईज, कारण दात नाही येत ना आजीबाईला. चला, इकडे पण कोण जात नाही वाटतं. एक साईडला हे आहे तलाव. हे बघा इकडे तलाव आहे सगळं. तर चला मंडळी, पाऊस तर का आलेला नाही. असं वाटलं तर पाऊस येईल तर मजा वेगळी येईल, पण पाऊस पण आला नाही. आभाळ तर गच्च भरलेला आहे, पण पावसाचा पत्ता नाही. असं वाटतं घरी गेल्यानंतर येईल पाऊस. आणि आता आम्ही एवढं फिरून आता घरी निघालोय. बघू आता अजून पुढे काय ठरतं वगैरे. ह्या साईडला काय, ह्या साईडला काय, इकडे फक्त रस्ताच आहे ना पूर्ण. इकडे पण धबधबे असले असते ना पावसामध्ये पुढे एकदम ना. इथं चालायला थोडं रिस्की आहे सगळं, झाडं झुडपे आहेत. हे काय आमच्या पाठीमागच आहेत. कुठून जाताय तुम्ही लोक, कुठून जाताय, इकडून जावा. कारण बरोबर आहे ना, त्यांची ड्युटी आहे. म्हणजे लोक कशा ऐकत नाहीत, कुठं पण जातात आणि काहीतरी घडतं वेगळंच. तर ते पण बरोबर आहे, ऐकायला पाहिजे त्यांचं पण. पण वातावरण खरंच खूप छान वाटायला लागलंय, असं फिरायला मजाच वेगळी येते. पुढे कशा गप्पा मारत चाललेत तिघ जण. हे पाठीमागं फोनवरती आहेत, मी एकटी चालले. असं वाटतं पाऊस येणार आहे, कारण थेंब थेंब पडायला लागलेत आता अंगावर. कुठे दिसतोय रस्ता? इथून वरून जायचं आपल्याला, इथून परत या साईडने. इथे म्हटलं तर खूप बघायसारखं असं आहे, पण आहे पण त्या साईडला आहे. पण आता थोडं रिस्की आहे तिकडे जाणं, जाऊन देत नाहीत वॉचमॅन लोक. बोलतात तिकडे नाही जायचं आता सध्या, म्हणून आम्ही तिकडे नाही गेलो. तर आता आम्ही इकडून परत रिटर्न चाललोय तिकडं. वॉचमॅन लोक गेले असतील, तर आता ह्या रस्त्याने आम्ही वरती आलोय परत, कारण आम्हाला त्या साईडून जायचंय. पावसाळ्यामध्ये हीच मजा असते अशा ठिकाणी, म्हणजे फिरायची. नंतर काय उन्हामध्ये कुठे जाऊ नाही वाटत. उन्हाळ्यामध्ये सगळे रखरख ऊन असतं, काय फिरायसारखं वाटत नाही. पावसाळ्यात कसं सगळीकडे हिरवगार असतं, मस्त हवा येते, पाऊस येतं, निसर्गाचं वातावरणच वेगळं वाटतं. पावसाला मयूर आता भिजायचं मस्त. हे बघा आम्ही इकडून आलो, इकडून असा या साईडनी, आणि इथून आता इथं वरती जातोय. म्हणजे घुमून फिरून आम्ही त्याच ठिकाणी परत आलोय.
मस्त हवा सुटली, छान वाटायला लागले. आभाळ रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय आभाळातून, मस्त ढगा आलेत. काय झालंय, आपण परत इथंच आलो. आपल्याला ते हे लागलं का काय, चकवा? का जाणून चकवा लावून घेतलाय. इथे धबधब्यापासून जाऊ वाटत नाही, पण इतके छान वाटते इथे आल्यावर. ते वॉचमॅन लोक आले तर म्हणजे परत तुम्ही लोक आले इथे, परत पळून लावतील आम्हाला. चला तर मंडळी, आजचा ब्लॉग आम्ही इथंच संपवतोय. नेक्स्ट टायमाला तुम्हाला आलो की आम्ही कुठल्या कुठल्या कोण्यात कुठली कुठली वनस्पती आहे आणि ती वनस्पती कुठल्या कामाची आहे ते तुम्हाला नक्की सांगू, नक्की दाखवू. आता मग कसा वाटला आमचा ब्लॉग हे आम्हाला नक्की कळवा. तर मंडळी जास्त काही फिरता नाही आला आम्हाला. मेन म्हणजे वरती जायचं होतं इकडे या साईडला, पण तिकडे काय अलाउड नाही, तिकडे जाणंच अलाउड नाहीये. बघितलं ना मग अशी वॉचमॅनने सगळ्यांनाच हाकललं इथं, फक्त आम्हाला नाही. आम्हाला बोलले तुम्हाला फिरायचं असं तर या साईडलाच फिरा, तिकडे काय जाऊ नका, म्हणून आम्ही इकडेच फिरत आहे मगापासून. नाही तर गेलं असतं, तुम्हाला दाखवलं असतं वरती काय आहे काय नाही. सगळं काही बघायची इच्छा होती आज, पण काही बघायला मिळालं नाही. पहिल्यांदाच आलो आम्ही इकडे, माहिती नव्हतं एवढं जवळ आहे. इकडे सगळं धबधबा वगैरे किती छान छान आहे. पावसाळ्यात अजून बघायसारखं सीन असणार इकडे. बघू नेक्स्ट टाइमला नक्की येऊ आम्ही. तर मंडळी आता जास्त काय आम्ही व्हिडिओ काढत नाही, आता घरी निघालो आम्ही, कारण पाऊस पण येतोय भरपूर, असा आभाळ आले भरून. घरी जाऊसपर्यंत आम्ही भिजून जाऊ, त्याच्यामुळे आता घरी निघालो आम्ही. तर कसा वाटला आमचा आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.